तर मंडळी सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या सुनबाईंकडून शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसांच्या सुंदर अशा शुभेच्छा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी सगळीकडे कुडकुडणारी थंडी चालू झाली आहे बरं का। सध्या मराठवाड्यात पण भरपूर अशी थंडी पडलेली आहे आणि थंडी म्हटलं ना तर गरमागरम असं काहीतरी खायला आणि पोटभरीचं पाहिजे असं वाटतं की नाही। चला मग पटापट आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। काय काय केलं आहे आज, भरपूर मेनू केलेले आहेत। कोणते कोणते आहेत ते पाहण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, शेजारची बेल घंटा पण क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल। तर मंडळी मी रात्री राजमा भिजू घातला होता। तर हा आहे आमच्या रानातला राजमा गेल्या वर्षीचा। तर ह्याला पट्टे आहेत ना म्हणून ह्याला वाघा राजमा म्हणतात बरं का, वाघ्या राजमा असं म्हणतात। तर रात्रभर भिजू घातल्यानंतर त्याचं वरचं पाणी काढून टाकलं, त्याला परत एकदा पाण्यानं धुतलं आणि नंतर कुकरमध्ये घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये घातलं एक चक्री फूल, थोडंसं मीठ घातलं म्हणजे राजमा खूप असा सप्पक लागू नये म्हणतो ना आपण तसं, म्हणजे जरासं मीठ गेलं की चव चांगली लागते। आणि त्याच्या अंगापुरतं म्हणजे शिजल एवढंच पाणी घातलं, लई जास्त पाणी घातलं नाही कारण मग ती कुकरच्या पण बाहेर येतं का नाही पाणी त्याच्यामुळं। आणि आधी 2 शिट्ट्या करून घेतल्या, परत गॅस बारीक केला, 5 मिनटं ठेवला आणि परत बंद केला। म्हणजे असं केल्याने का नाही राजमा असा मऊसूत पुरणासारखा शिजतो, पुरणासारखा म्हणजे एकदम मऊसूत शिजतो। त्यावर आपण आता मसाला करून घेणार आहेत। तर त्यासाठी का नाही हो का कांदा फोडून घेतला आणि फोडलेलाच कांदा घ्यायचा बरं का आपल्याला, असा हाताने फोडा नाही तर तुम्ही वरवट्याने फोडा आणि नंतर असा गॅसवर भाजून घ्यायचा। तर असं करण्याने ना जरा निराळी चव येते। आता आपल्याकडं चुली नाहीता, म्हणजे चुल्या आता पेटवलेल्या नाहीता म्हणून, नाहीतर मग चुलीमध्येच भाजतो आपण। तर मग ती भाजलेला कांदा, आलं, लसूण, भरपूर कोथिंबीर आणि एक टमाटे घेतले गावरान, आपल्याला ही सगळं वाटून घ्यायचं आहे। कांद्याचं वरचं टरपलं तुम्हाला जर काढायचं असेल काळं काळं काढलं तरी चालतंय, नाही काढलं तरी चालतंय, सगळं असं वाटून घ्यायचं आणि मग आता आपल्याला फोडणी करायची। तर ही का नाही असा थोडा गावरान असा पद्धतीचा राजमा करतोय आपण। आणि हो का आता आपला राजमा तवर चांगला शिजला, तुम्हाला जे मी म्हणत होते ना सुरुवातीला पूर्णागत शिजला पाहिजे, म्हणजे असा मऊसूत एकदम शिजला पाहिजे, म्हणजे ती जी आपण करी करणार आहे त्याचा रस्सा करणार आहे तो त्याच्या मधीपर्यंत जाते। आणि जी चक्री फूल घातलं होतं ना आता त्याचं काम संपलं, म्हणजे मसाल्याचा वास चांगला लागला ती काढून टाकायचं। नंतर का नाही कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। आता राजमा का नाही तुपात बी केला जातोय, बटरमध्ये बी केला जातोय, तेलामध्ये बी केलं जातं, आपल्याला जसं आवडतंय आणि आपल्याकडे जी आहे त्याच्यात केलं चांगलंच होतंय। आणि तेल घालून घेतलं आणि त्याच्यात घातली आपण जिरी मोहरी, काहीच घातली नाही, ती घातली आपण पेस्ट केलेली आणि नंतर घातलं काळा इसूर, जरासं रंगाचं लाल तिखट, धने पावडर, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, आपले रोजचे मसाले घातले। तुम्हाला जर इथं वाटत असेल मसाले करपेत येते तर थोडं गरम पाणी घाला आणि सगळं तेल सुटस्तोवर परतून घ्या। चांगला मसाला परतीला की ना की भाजीला पण चव चांगली येते, तरी चांगली येते आणि खमंग होतात भाज्या। आणि नंतर जी राजमा आहे आपला शिजलेला तो पाण्यासकट घालून घेतला। आधी आपण 2दा पाणी काढलं होतं त्याच्यामुळं पाण्यासकट घालायचं आणि लागलं आपल्याला तर गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही आणि चांगला उकळून घ्यायचा। हो का आपण जी मसाला केलता ना त्यांनी चांगली भाजी मिळवून ती रस्सा एकदम दाट असा होतोय आणि मंद आचेवर उकळल्यामुळं चव चांगली येते, त्याला रंग चांगला येतोय आणि तर्री चांगली येते। आपण म्हणतो ना तोंडाने खाण्याच्या आधी माणूस डोळ्याने कुठली बी गोष्ट खात असते, म्हणजे चांगलं दिसलं की ती खावावी वाटते। मग जरा हिरवीगार कोथिंबीर घातली थोडी वरून, दिसायला चांगलं दिसते। हो का आपला पहारी असा राजमा तयार झाला। आता ही राजमा तुम्ही भाकरीसोबत कुस्करून खा, भातासोबत खा, अगर चपातीसोबत खा, चांगलाच लागते। आणि शेवटी काय केलं माहिती आहे का, 1 चमचा घातलं साजूक तूप, असं करण्याने ना चव एकदम भन्नाट येते म्हणून घातलं आहे बघा। त्यानंतर आता आपण पुढची भाजी बघू। तर सध्या मेथी भरपूर आलेली बाजारात बरं का, तर मेथी आणल्या होत्या 2 पेंड्या, तर चांगल्या निवडून घेतल्या। कढईत तेल गरम करून हिरवी मिरची, लसूण ह्याचं वाटण ती घालून घेतलं, ती चांगलं परतीलं की त्याच्यात आपण धुतलेली मेथी घातली, भिजवलेली मुगाची डाळ, शेंगदाण्याचं जाडं शेंगकूट आणि नंतर घातलं चवीनुसार मीठ। मीठ लगेच घालायचं नाही आणि चांगली भाजी आपण परतून घेतली। मेथीच्या भाजीला थोडासा कडसरपणा असते का नाही, त्याच्यामुळे चिमूटभर साखर घालायची हो का एवढी, त्याच्यामुळे भाजी एकदम भारी होती आणि आपण शिजवून घेतली भाजी। भाजीला झाकण घालायचं नाही बरं का मेथीच्या कधीच। सध्या कवळ्या मेथी आहेत लगे वाफेवर शिजतात,
नंतर आता तुम्हाला दाखवते एक ताकाचा मसाला. तर ताजं ताक केलं होतं. 2 दिवसाला मी ताक करते. साई जमा झाली 2 दिवसाची की लगे की ताक करते. पौष्टिक असते, लय आंबट बी नसते आणि ताजं ताक आरोग्यासाठी लय चांगलं असते. खलबत्त्यामध्ये घातलं जिरं, त्याच्यात घातलं काळं मीठ म्हणजे सेंधव मीठ, आणि तुम्हाला जर साखर आणि साधं मीठ घालू वाटलं घाला. आणि मग ती कुटून घेतली आणि त्याच्यात घातली कोथिंबीर बघा, चिरून घातली म्हणजे लगे कुटली जाते. आणि ती सगळं एकजीव करून कुटून घेतले हो का. असं करण्याने हा ताजा मसाला ताकात घातल्यामुळं चव एकदम भारी येतात. आता ताकाचे मसाले आपल्याला बाजारात मिळतात. अगर आपण पूड करून ठेवलेले असतात ना तर ती बी असतातच, पण असा जी कोथिंबीरीचं मीठ आम्ही म्हणतो ह्याला, तर ही जी कुटलेलं असतं ना ह्याने ताकले भारी होते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर बिखर काय घालायची ती घालू शकताय. तर तुम्हाला सांगते, असं वाटीभर ताक घ्यायचं, त्याच्यात जरा सक्ती कोथिंबीरीचं मीठ घ्यायचं म्हणजे मसाला घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं. आपलं मसाला ताक झटपट तयार होते. काहीसुद्धा स्टोअर मसाला कुठलाच करून ठेवायची गरज नाही. तर तुमच्याकडे पुदिन्याची पानं असली ना ती पण तुम्ही त्याच्यात घालू शकताय बघा. तर आपण आता ताट वाढायला घेऊ. रस्सा भाजी वाढताना का नाही अशा प्लेटेत वाढायची म्हणजे खाता येते. चुरून खा, कुस्करून खा, कसं बी खा. नंतर मेथीची भाजी आहे, आपलं मसाला ताक आहे, मौसूत अशा आपल्या टमाटम फुगलेल्या चपात्या आहेत आणि सॅलड. आता भरपूर बाजारात बीट, काकडी, कांदा पातीचा, गाजरं आलेली आहे ती बरं का. तर काकडी आणि पातीचा कांदा आहे बघा आणि पापड भाजले होते. तर इतका भन्नाट असा मेनू झालेला आहे आपला आणि पोटभरीचा आहे. सध्या थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे भुका पण लई लागतात का नाही. तर असे चांगले चांगले मेनू करून खायचे. आणि हे आहे बघा लिंबाचा छुंदा म्हणू शकतो, लिंबू क्रश करून केलेला. आता ही गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मी केलं तर तुम्हाला सांगते. आणि अजून हो का अर्धी बरणी अर्धीच्या खाली झाले का नाही. तर काहीसुद्धा झालं नाही, बुरशी नाही ना काय नाही, एकदम भारी असा राहिलेला आहे. थोडा जरी ताटाला लावला का नाही तर जेवण चांगलं पचते, कारण लिंबाचं साल आहे ना त्याच्यामध्ये आणि पौष्टिक आहे ही. तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट आली ना तर आपण लिंबाचा छुंदा ना लवकरच करू, कारण लिंब पण आता बाजारात आलेली आहे, ती मला पण करायचं आहे बरं का. तर मस्त असा राजमाचा रस्सा झणझणीत आमच्या मराठवाड्या स्टाईल आहे बरं. नंतर हिरवी मिरचीची मेथीची भाजी, मसाला ताक, ह्याचा मसाला पण सांगितला आहे ना, आपला लिंबाचा छुंदा, पापड, काकडी आणि हाय पातीचा कांदा. असे भन्नाट मेनू आपल्या घरी पण नक्की करून बघा. केल्यानंतर कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटापट करा. आपले साधे सुधे गावरान मराठवाड्यातले मेनू आपल्या चॅनलवर रोजच्या रोज असतात. आणि हां, आपल्या मेनूंमध्ये रोजच्या रोज व्हरायटी पण वेगवेगळी असते बरं का. चला तर आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा आणि माझ्या सुनबाईंचा सगळ्यांना नमस्कार आणि मनापासून धन्यवाद. असे चांगले चांगले कमेंट करत जावा म्हणजे आम्हाला चांगलं वाटतंय तुमचे कमेंट वाचून. चला आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.